चला तर आज छानपैकी मस्त सोयाबीनची भाजी बनवूया. रोज रोज भाज्या, डाळ, भाज्या, पालेभाज्या खाऊन कंटाळा अशी सोयाबीनची भाजी बनतात. ह्याला सोयाबीनची बनतात किंवा कुणाकडे याला पोहा भाजीही म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये सांगा. इथं मस्त कांदा खोबरा भाजून वाटण करून घेतलं आहे. तेलामध्ये मोहरी जिरे टाकून छान काळं वाटण टाकून तुम्हाला पाहिजे असेल तर जिरा मोहरी टाका, नसेल तर आवडत तर नका टाकू. मी टाकली नाही आहे, मला नाही आवडत सोयाबीनच्या भाजीमध्ये जिरा मोहरी. मस्त काळं वाटण टाकून छानपैकी मटणासारखी भाजी करायची म्हणून मी हळद मीठ हिंग छानपैकी टाकून घेतलेलं आहे आणि सोयाबीन टाकून इकडून तिकडून परतवून घेतले. ग्रेव्ही करून घ्यायची, थोडंसं तेलामध्ये छान परतवून घेतले, नक्की छान असा स्वाद येतो. असं छान तेल सुटसपर्यंत परतवून घ्यायच्या आणि छानपैकी असं इथं बघा हळद मीठ हिंग चवीनुसार टाकून घ्यायचं आहे आणि ते छान टाकलेले आहेत आपलेले बटाटे. तर तुम्हाला बटाटे आवडत असेल तर टाका, नाही टाकले तरी काहीच हरकत नाही, स्किप करू शकता. इथं टाकलेलं आहे वाटणाचं पाणी. आता कांदा खोबरा भाजून मस्त वाटण करून घेतलेलं आहे, जसं आपण चिकन किंवा मटण करतो ना तसंच ही रेसिपी. वरून टाकायचं आहे छानपैकी मीठ, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचा. अशी भाजी करा, वाफेच्या पाणी झाकण ठेवून वाफेवर पाणी द्या आणि मस्त वाफ दोनदा उकळी करून ही भाजी करा. भरपूर सारी कोथिंबीर पेरून घ्या आणि छान अशी भाजी तयार. साधी सिंपल रेसिपी पण खूप सुंदर, तुम्ही टिफिनला देऊ शकता. भाकरी चपातीवर एक नंबर, अगदी चिकनसारखी भाजी लागते. नक्कीच करून बघा. साध्या सिंपल भाज्या असतात माझ्या रेसिपी. आवडत असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि कशी वाटली सोयाबीनची भाजी. कधी केली नसेल तर करून बघा आणि करत असेल तर तुमची पद्धत कशी आहे, ती वेगळी आहे किंवा कशी अशीच आहे की नक्कीच कमेंटमध्ये सांगा. चला तर मस्त सोयाबीनची भाजी तयार झाली. डेटेल रेसिपी बघा, ही छानपैकी टाकलेली. तर लॉंग शॉर्ट व्हिडिओ मी रोज टाकत असते, तर लॉंग शॉर्ट व्हिडिओमध्ये मी आता या लॉंग व्हिडिओमध्ये टाकले. कशी वाटते कमेंटमध्ये सांगा. चला तर मग या खायला सोयाबीनची भाजी. भाकरी चपातीवर एक नंबर, पराठावर छान लागते. टिफिनला देऊ शकता. मुलांच्या मिस्टर सगळ्यांना आवडेल अशी ही भाजी. चला पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय बाय.